नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांना म्हणजेच माननीय माणिकराव कोकाटे यांना दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ का आली, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आता शेतकरी मित्रांनो, त्यांचे वक्तव्य या अगोदरही गाजले, मात्र यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवरच मीठ चोळल्यासारखं केलं। आता नेमकं प्रकरण झालं काय तेच आपण बघणार आहोत। मात्र तुम्हाला एक आपली विनंती राहील की तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राइब करून घ्या, कारण अशी नवनवीन माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांच्याच जिल्ह्यात म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, त्या शेतकऱ्यांची पाहणी करिता त्या बांधावर गेले आणि शेतकऱ्याच्या बांधावर ते पाहणी करत असताना आता कर्जमाफीचा मुद्दा तर नुकताच ताजा आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल नाही आणि त्यांच्याच पक्षाचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांनी कर्जमाफी देऊ शकत नाही, या वर्षी तर नाही पण पुढच्या वर्षी सुद्धा नाही असं सांगितलं आणि कर्जमाफी मिळाली नाही। मात्र शेतकऱ्यांचं असं नुकसान झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीची खरंच गरज होती, कारण एकतर शेतकऱ्यांचं म्हणजे मागच्याही काळात नुकसान झालं अतिवृष्टीमध्ये आणि आताही वातावरणाचं असं आहे आणि शेती ही पूर्ण 100% निसर्गावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांना सरकारकडून कर्जमाफीची खूप मोठी अपेक्षा होती आणि तिथंच काही शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारले की कर्जमाफीबद्दल की कर्जमाफी का दिली नाही, तर ते बोलून गेले की ते म्हणाले की या सरकार एवढे पैसे देते, तुम्हाला सिंचनाला पैसा देते, पाईपलाईनला पैसा देते, म्हणजे शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सरकार कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांना पैसा देत असतं। मग तुम्हाला पीक विम्याचा पैसा येतो, मग तुम्ही ते शेतीत न गुंतवता तुम्ही लग्न करता, लेकरांचे साखरपुडे करता आणि त्यामध्ये तो पैसा खर्च करता, मात्र तो शेतीमध्ये गुंतवत नाही। आता मला हे म्हणायचंय माननीय कृषी मंत्री साहेब, मग पोरायचे शेतकऱ्याच्या लग्न करायचे नाही का? त्यांनी काय पोरं घरी ठेवायचे का? एक तर महत्वाची गोष्ट, शेतकऱ्याच्या मुलाला एक तर मुलीच कोणी देईन। कृषी मंत्री साहेब, तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, ग्रामीण भागामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की मुलीच्या वडिलांना पैसे द्यावा लागलेत आणि त्याला म्हणावं लागले की आम्ही सगळंच खर्च करतो, लग्न आम्ही लावतो, दागदागिने आम्ही घेतो, कपडे आम्ही घेतो, फक्त मुलगी द्या। अशी परिस्थिती ग्रामीण भागात त्या शेतकऱ्याची झाली आणि तुम्ही त्या शेतकऱ्याबाबत असं वक्तव्य केलं की तुम्ही म्हणता की तुम्ही लग्न करता आणि साखरपुडे करता आणि याच्यात पैसे घालता। तुम्हाला खरी परिस्थितीच माहित नाही। इकडे मराठवाड्यात येऊन बघा कोकाटे साहेब, तिकडे तुमच्या नाशिककडे अंगूर आहे, जरा बरं आहे, तिकडे जरा चांगलं चालतं, पाणी आहे, तिकडे जरा उत्पन्न मोठा असेल, त्यामुळे तुम्ही म्हणताना बोलून गेले आणि नंतर तुम्हीच म्हणाले की मी माझ्या एका मित्राला म्हणालो होतो, माझे जवळचे होते आणि सहज हसता हसता बोलून गेलो, दिल्लगीत म्हणालो, पण ते शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं झालं साहेब। कारण इकडं ग्रामीण भागात लय बेकार परिस्थिती आहे, मुलाचे लग्न होईना तर तुम्ही म्हणता की लग्नाला पैसे उडवायले। अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुलगी सुद्धा देईन। प्रत्येक मुलीचा बाप म्हणतो नवरदेव पाहिजे तर नोकरीवाला, शेतकरी म्हणलं की त्यांना याचं काय खरं नाही, आपलं गेलं जन्म त्याच्यात, पण आपल्या पोरीचं आयुष्य चांगलं जावं म्हणून तो काहीही करायला तयार आहे, मात्र त्याला नोकरीवाला जावाई पाहिजे, अशी परिस्थिती आहे। त्यामुळे साहेब तुम्ही बोलून गेले आणि तुमच्यावर त्याच्यामुळे ही अशी दिलगिरी व्यक्त करायची वेळ आली। तुम्ही शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी शेतकऱ्यावर म्हणजे जखमेवर मीठ चोळलं साहेब आणि त्याचमुळे कृषी मंत्री माननीय कोकाटे साहेबांवर अशी दिलगिरी व्यक्त करायची वेळ आली। आता याच्याही अगोदर त्यांनी असे काही वक्तव्य केले होते, मात्र शेतकऱ्याच्या बाबतीत तुम्ही कृषी मंत्री आहात, कृषी मंत्र्यानं शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, कारण शेतकऱ्याच्या बांधावर गेलं पाहिजे, शेतकऱ्याच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे। आणि कर्जमाफीचं तुम्ही म्हणता माझ्या अखत्यारीतला विषय नाही, तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात, तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यायला सांगा, आता तुम्ही जे बांधावर फिरायले का सध्या शेतकऱ्याच्या, त्याचे तुम्ही व्हिडिओ करा, फोटो घ्या, काय परिस्थिती आहे। खरीच परिस्थिती पाहायची असेल तर इकडे मराठवाडा विदर्भ ह्या भागात फिरा, इकडे खरं कळण, तिकडे नाशिककडे जरा चांगलं आहे, शेतकरी तिकडे सुदृढ आहेत, जरा इकडे येऊन पहा वास्तववादी काय परिस्थिती आहे, म्हणून तुम्हाला दिलगिरी करायची वेळ आलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। आणि कृषी मंत्री दिलगिरी व्यक्त केली, पण आता यापुढे त्यांनी असं बोलू नये एवढीच या कृषी मंत्र्याकडून अपेक्षा। धन्यवाद।